नमस्कार मंडळी, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. अशामध्ये मला व्हिडिओ बनवणं झालं नाही. त्याचं कारण असं ऍक्च्युअली काही ऑकेजनही नव्हतं व्हिडिओ बनवण्यासारखं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑकेजन आपण स्वतः आणावं लागतं आणि ऑकेजन आणण्यासाठी वेळ नव्हता मुळात. त्याचं कारण असं की एप्रिल महिना म्हणजे हा जसं की ऑफिशियल म्हणजे बँकेच्या लोकांसाठी वगैरे ऑडिट वगैरे असतं मार्च एंडिंगला. त्या पद्धतीने एप्रिल हा महिना आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो की त्या दरम्यान रिझल्ट तयार करणे, पेपर्स चेक करणे वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटून गेल्यामुळे कुठे जाण्यातही येत नाही आणि त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचा तर काही प्रश्नच येत नाही कुठे न गेल्यामुळे. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज ऋग्वेदला कुठेतरी घेऊन जायचंय, कुठेतरी ऋग्वेद जाणार आहे मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी. तर तो कुठे जातोय हे बघण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असाच स्नेह कायम राहू द्या. धन्यवाद. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बिजत्राला येऊ द्या की. अँड द सस्पेन्स इज ओव्हर. मी तुमची उत्सुकता नेहमीच फारशी ताणून धरत नाही. त्याच पद्धतीने आता सुद्धा तुम्हाला हे चित्र पाहिल्यानंतर लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत ते. अगदी बरोबर आहे. तर आम्ही आता आनंदनगरीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ऋग्वेद किती एक्सायटेड आहे आनंदनगरीत जाण्यासाठी. ऋग्वेद आपल्याला इथे जायचंय. सुरुवातीला एंट्री केल्या केल्या विविध प्राणी बघायला मिळतात आम्हाला आणि ऋग्वेद प्रचंड कुतूहलाने हे सगळे प्राणी बघत आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता. आणि का तर त्याने आतापर्यंत हे सगळे प्राणी मोबाईलवरती टी व्हीवरतीच पाहिले होते. प्रत्यक्षात खोटे का होईना पण पाहण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. बघा ऋग्वेद किती एन्जॉय करतो आहे आणि किती छान पद्धतीने ते सगळे प्राणी पाहतो आहे. त्याचं कुठेच लक्ष नव्हतं दुसरीकडे. आणि मी मागे एकदा ऋग्वेदचं कौतुक हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये असंही सांगितलं होतं की मला सगळ्या ह्या गोष्टी कैद करायच्यात ह्या मोबाईलमध्ये, मला कॅप्चर करायच्यात की ऋग्वेद मोठा झाल्यानंतर मला त्या सगळ्या गोष्टी त्याला दाखवायच्या होत्या. आणि आमच्या वेळेस मोबाईल नव्हते त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी मिस केल्या आहेत की ते आईच्या तोंडूनच ऐकलं जातं. पण ऋग्वेद असे पाहिल व्हिडिओज वगैरे त्यावेळेस त्याला फार आनंद होणार आहे हे मला नक्की माहिती आहे. ऋग्वेद तिथून हालायला सुद्धा तयार नाहीये. बघा ऋग्वेद इथून हारायला सुद्धा तयार नाहीये. मला कुठेही जायचं नाही, मला प्राणी बघायचे आहेत. त्याला असं वाटतंय की फक्त इथेच सगळं काही आहे, दुसरीकडे नाहीये. पण आता पुढे गेल्यानंतर बघूयात ऋग्वेद काय करतो ते. आणि नको म्हणत होता की ती त्याची आजी त्याला ओढायला लागलीये, पण नाही, त्याची काही इच्छा नव्हती. त्याला वाटायला लागलं होतं की आजी काही मला हे बघू देत नाहीये म्हणून तो सतत आजीचा हात झटकतोय. आणि मला ऋग्वेदला जे जे छोट्या छोट्या त्या खेळण्या असतात त्या सगळ्यामध्ये बसवण्याची प्रचंड इच्छा आहे. पण आता ऋग्वेद काय करतो ते बघूयात. घरातून निघाल्यापासून माझ्या मनामध्ये भीती आहे की ऋग्वेद घाबरतो की काय, अशी भीती माझ्या मनामध्ये आहे. आता बघूयात ऋग्वेद काय करतो ते. आता हे प्राणी पक्षी बघण्यामध्ये तर तो प्रचंड गुंग आहे, त्याला हे प्रचंड बघायला आवडायला लागले. पण तिथे गेल्यानंतर तो काय करतो ते बघूयात. त्यासाठी इन्क्लुडिंग मी एक्सायटेड आहे खूपच. हे या ठिकाणी वेगवेगळे शॉप अरेंज केलेले आहेत आणि ऋग्वेद ते सुद्धा बघतोय. त्याला त्याचं सुद्धा कुतूहल वाटायला लागले की प्रत्येक ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काय काय आहे काय नाही. बघा ऋग्वेद किती खोडकर आहे ते. त्याची आजी त्याच्या पाठीमागे पळायला लागली आहे आणि तो मात्र काही यायला तयार नाहीये. त्याला फक्त ते प्राणीच बघायला म्हणजे बघावे वाटायला लागलेत, त्यामुळे तो काही तिथून हालत नाहीये. आणि इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, म्हणजे इकडे गेलं तर काय होईल, कोणी मला उचलून नेईल का, ह्या सगळ्यापासून तो अनभिज्ञ आहे. आणि फायनली ऋग्वेदला घेऊन आम्ही आता आनंदनगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आम्हीच भिलो पण ऋग्वेद काही या ठिकाणी भीत नाहीये अजिबात. मला वाटलं होतं की ऋग्वेद रडेल, कितीतरी भिल, पण अजिबात भीत नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी.
गाडी थांबली पण ऋग्वेद काही उतरायला यामध्ये तयार नाहीये. आता ऋग्वेद बसलेला आहे हेलिकॉप्टर मध्ये. त्याला एकट्याला बसवायला भीती वाटत होती ऍक्च्युली मला. ते सगळं पॅक होतं पण मी घाबरले. त्यामुळे आता जसं ज्या गाडीमध्ये बसवण्यासाठी मी 2 लहान मुलांसोबत बसवायला सांगितलं होतं, तसंच हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा एक लहान मुलगा होता शेजारी, त्याच्या बाजूला बसवायला लावला आणि त्याला सांगितलं की थोडंसं लक्ष ठेवतो. लहान होता, फारसा मोठा नव्हता, पण तरी सुद्धा त्याला सांगितलं की तू त्याच्याकडे लक्ष दे थोडंसं. आणि ऋग्वेद बसला या ठिकाणी. खाली बघत होता, कितीही आवाज दिला तरी सुद्धा बघत नाहीये तो आमच्याकडे. त्यामुळे जास्ती भीती वाटायला लागली की त्याला चक्कर येते की काय, पण तसं अजिबात नव्हतं. तो गुंग झाला होता की काय फिरतोय हे. मस्तपैकी तो त्या ठिकाणी पूर्णतः एन्जॉय करताना दिसतोय. झुकझुक गाडीत बसला ऋग्वेद. ऋग्वेद कुठे बसला? झुकझुक गाडी. अरे पकडू दे ना मला आता. ही ट्रेन सुद्धा तुम्ही बघू शकता किती फास्ट पळायला लागली आहे. ते गोल 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 चक्रा मारायला लागलीये, पण तरी सुद्धा ऋग्वेद अजिबात घाबरत नाहीये. मी मुद्दामहून व्हिडिओ घेतलेला आहे सगळीकडचा आणि मस्तपैकी ऋग्वेद एन्जॉय करतो या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे स्वतःही हात पकडत नाही आणि मलाही हात पकडू नको असं वारंवार म्हणत होता. आहे का भीती थोडी तरी? हाय कर इथं सगळ्यांना, हाय कर एकदा. घरात झाली बाबा गाडी. आता हेलिकॉप्टर मध्ये बसून झालं, मग राहिलं होतं विमान. विमानात सुद्धा बसण्याची हौस ऋग्वेदची भागली. आणि बघा या ठिकाणी अजिबात घाबरत नाहीये. विमान किती उंच जातंय, परत खाली येतंय, तरी सुद्धा त्याला त्याची कसलीच भीती वाटत नाहीये. आम्हाला त्या ठिकाणी खाली बघतानाच भीती वाटत होती. आणि आवाज दिला तर तो आमच्याकडे बघत सुद्धा नव्हता. बघणं जाऊ द्यात, ओळख सुद्धा दाखवत नव्हता की आपले कोणीतरी आहेत म्हणून. अजिबात नाही. मस्तपैकी तो त्या ठिकाणी एन्जॉय करताना दिसून येतोय. आणि ऋग्वेदने खूप मस्ती केली या ठिकाणी. ते पाहून प्रचंड आनंद झाला. आपण सगळ्यांनी या प्राण्याला ओळखलंच असेल, बरोबर आहे. हा कांगारू आहे आणि कांगारू बॅग सुद्धा फेमस झाली बघा, ती याच्यामुळेच झालेली आहे. आणि
मला ही रचना खूप आवडली आणि त्यामुळे मी याचा व्हिडिओ स्पेशल घेतला. तर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की सांगा. वेळात वेळ काढून आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले मनस्वी आभार. व्हिडिओज फार मोठे नसतात त्यामुळे स्किप न करता पाहिलात तर मला फार आनंद होईल. चला तर मग आनंदगिरीमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने आनंद घेतलेला आहे. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. भेटूयात परत एका नवीन व्हिडिओ सोबत. असा स्नेह कायम राहू द्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.